हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी जेवणाची प्रिपरेशन करत होती। आज फ्लावरचे पराठे, कारण का रोज रोज तीच भाजी खाऊन फ्लावर बटाटा खाऊन ना खूप कंटाळा आलेला आणि खूप दिवस झाले मी हे पराठे केले नव्हते। सो म्हटलं आज ते करून घेते, पिल्लू पण खाऊन घेईल। आणि मला कमेंट पण आलेली की काहीतरी स्नॅक्ससाठी किंवा असं काहीतरी रेसिपी शेअर करा। तर पिल्लू आहे ना आता सगळं काही खाते, त्याच्यामुळे स्पेसिफिक असं तिच्यासाठी काही करावं लागत नाही वेगळी डिश। आणि वेगळी डिश म्हणाल तर हे पराठे तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता। पिल्लू आवडीने खाते पराठे, हा पण पराठा खाते ती। आणि हा पराठा मी भरपूर टाईमनी केला आणि तिला आहे ना असं वेगवेगळं आवडतं। सो मी यांना फ्लावर पहिले कट करून घेतले, त्यांना गरम पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करत ठेवलं, कारण का त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात त्याच्यामुळे। सो गरम पाणी आहे ते काढून घेतलं आणि परत एकदा त्याला नीट साध्या पाण्याने वॉश करून घेतलं, अगदी 2दा-3दा। नंतर चॉपर असतं, त्या चॉपरमध्ये जे फ्लावर होते बॉईल केलेले, थोडेसे हलकेसे बॉईल केलेले, ते चॉपरमध्ये चॉप केले। अगदी बारीक पेस्ट टाईप करायचं, जेणेकरून आपण जेव्हा पराठा स्टफिंग करू ना तेव्हा ते नीट स्टफ झाले पाहिजेत, नाही तर मग पराठ्यातून बाहेर येतात। सो बारीक चॉप करून मी अशा प्रकारे घेतले। अजून चॉप करणार होती पण पिल्लू आहे ना आवाजाने उठून गेली असती, कारण का त्याचा आवाज येतो चॉपरचा आणि पिल्लू झोपलेली त्या टायमिंगला। सो नॉर्मल असं केल्यानंतर 2 कांदे घेतले, त्याच्यामध्येच मी लसूण ॲड केला, असं सेपरेट काही केलं नाही। आणि लसूण ॲड केला, त्याला पण नीट अगदी चॉप करून घेतलं ग्राइंडरच्या साहाय्याने। आणि अगदी असं आहे ना बारीकसारखी पेस्ट तयार होते, पेस्ट नाही बोलू शकत, बारीक असे क्रम्स तयार होतात, ते केले। नंतर आता मी त्याला तडका देते, कसा देते ते तुम्हाला सांगते। कांदा घेतला, तेल घेतलं, कांदा घेतला, कांदा आणि लसूण मी मिक्स केलेलंच आहे, सो ते घेतलं, त्याच्यामध्ये ते थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपले घरचे मसाले आहेत ना ते ॲड केले। थोडासा मॅगी मसाला ॲड करायचा, मॅगी मसाल्याने ना टेस्ट चांगली येते। आणि आपले जे घरचे सगळे मसाले असतात ना ते थोडे थोडे ॲड करायचे आणि त्याला नीट अगदी शिजवून घ्यायचं। आणि नंतर मग आपण जो चॉप केलेला फ्लावर आहे तो पण ॲड करायचा आणि नीट अगदी स्टीम द्यायची। आणि थोडीशी मेथी आहे ना ती हातावरती क्रश करून त्या भाजीमध्ये ॲड करायची स्टफिंगमध्ये, त्याने काय होतं टेस्ट आहे ना थोडी चांगली येते। नंतर जी बाकीची भांडी वगैरे होती चहाची किंवा फ्लावरचं, आता जे प्रिपरेशन केलं, पिल्लूची खिचडी पण लावून घेतली, जर तिने खाल्लं नाही तर साईड बाय साईड काहीतरी आहे, सो तिची खिचडी वगैरे लावून घेतली। आज पिल्लूच्या खिचडीमध्ये ना फ्लावर, गाजर वगैरे सगळं असं व्हेजिटेबल्स होते आणि पराठा पण होता। सो बघूया ती काय खाईल त्याच्यावर आहे। सो इथे मी आता पहिली भांडी वगैरे घासून घेईल आणि तोपर्यंत भाजी आहे ती पराठ्याची जी स्टफिंग आहे ती पण तयार होईल। आणि ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगते 10-10:30ला हे सगळं आवरायला घेतलेलं स्टफिंग, म्हटलं पराठा करेपर्यंत थंड होऊन जाईल, त्याच्यामुळे स्टफिंग आहे ना मी लवकर करून घेतली, पटकन भांडी वगैरे वॉश करून घेतली आणि असं आहे ते स्टफिंग तयार झालं। अजून तुम्ही जास्त क्रश करू शकता त्या ग्राइंडमध्ये, पण पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे मी जास्त असं केलं नाही, थोडंसं थंड व्हायला ठेवलं। तोपर्यंत हॉलचं जे आहे ते सोफा वगैरे आवरून घेतला, कारण का पिल्लू आहे ना खेळत होती इथे, मग ती बेडशीट वगैरे निघून जाते, साईडनी जे टकिंग केलेलं असतं ना ते निघून जातं, सो ते नीट टकिंग करून घेते। आणि सध्या काय होतं माझ्याकडे मोस्टली करून आहे ना व्हाईट बेडशीटच आहे आणि व्हाईट बेडशीटच चांगल्या वाटतात अशा सोफ्यावरती, बेडवरती, सो त्याच आहेत, सो त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे। आणि पिल्लू बघा, आमची पिल्लूने इतकी सारी बेडवरती म्हणजे सोफ्यावरती घाण करून ठेवलं आहे ना मार्करने, पण म्हटलं जाऊन दे, आहे तेच बेडशीट यूज करते, ते काय धुवून थोडंसं लाईट होतं पण ठीक आहे, ॲटलिस्ट नवीन घ्यायला तरी भेटेल। ते सोफ्याचं सगळं बेडशीट वगैरे नीट केली आणि लादी पुसायची बाकी होती, सो लादी पुसून घेतली। पिल्लू झोपल्यानंतरच मी लादी पुसते, कारण का मग ती ना सारखी नाचत बसते, त्याच्यामुळे लादी पुसून घेतली आणि लगेच कोथिंबीर साफ करायला घेतली। म्हटलं उद्या ते कोथिंबीर वडी करेल म्हणून, तर म्हटलं कोथिंबीर साफ करून घेते। सो ते साफ करायला बसली, तितक्यात पिल्लू उठून गेली। माझ्या हातातलं काम आहे ना ते थोडा वेळ बाजूला ठेवलं, तिला थोडंसं सेटल डाऊन केलं आणि मग पटकन कोथिंबीर साफ करून घेतली, कारण का उठल्या ती खाणार नव्हती, मला माहिती होतं। थोडं बसली आणि परत एकदा तिने ड्रॉइंग बुक काढलं। सध्या तिला आहे ना ड्रॉइंग बुक, कलरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तेच करत बसते ती दिवसभर। टॉईज असे क्वचित असतात आणि काढले ना तरी ती एवढी अशी खेळत नाही, ते फेकण्यातच जातात, म्हणजे ती इकडे तिकडे फेकून देते, खेळत नाही। आणि ड्रॉइंग बुकमध्ये आहे ना ती चांगले असे ड्रॉ वगैरे करते, त्याच्यामुळे तिला स्केच पेन, क्रेयॉन्स, मार्कर्स वगैरे हे तिला आणून दिले आणि ती खेळते। आणि तिचं एक आहे ना ती लादीवर करते, भिंतीवर नाही करत, त्याच्यामुळे ते एक बरं वाटतं मला। लादीवर केलेलं आहे ना ते पुसून जातं, पण भिंतीवर केलेलं ना पुसून जात नाही। आणि बेडशीटवर माझ्या करून घेते काय, पण जाऊन तिथे पण धुवून होतं।
आणि नंतर आहे ना मी एक रेसिपी ट्राय केलेली, शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी त्याच्यावरती पोस्ट केला आहे, तुम्ही नक्की बघा. हे चायना ग्रास आहेत, सो ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खडू दिले ना किंवा मार्कर दिले किंवा स्केच पेन दिले ना, असं ती रंगवून ठेवते. इवन आपल्या हाताला पण रंगवते, तिच्या हाताला, कपड्यांना बिपड्यांना भरपूर ठिकाणी ती असं करून ठेवते. त्याच्यानंतर थोडंसं हे थंड झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये चीज किसून टाकलं. आधी पण टाकू शकता, पण मग ते मेल्ट होऊन गेलं असतं, मग ते एवढं खास नाही लागणार, म्हणून मी पहिले पुरी भाजी ना थंड होऊन दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना 2 चीजचे क्यूब आहेत ना, ते चांगले किसून घेतले. जर चीज स्लाईस असेल ना, ते पण तुम्ही ॲड करू शकता. जेव्हा आपण पराठा स्टफ करतो त्याच्यावरती ठेवून द्यायची. त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही चीज किसून टाकलेलं आहे ना, ते चांगलं. सो चीज किसून टाकलं, त्याला नीट मिक्स करून घेतलं आणि चपातीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आधीच. ते असं थोडंसं सॉफ्ट झालं आणि आता पटकन आहे ते पराठे करते. मला पराठे खायला खूप आवडतात, आम्हाला तिघांनाही पराठे खायला खूप आवडतात. पण मला एवढे असे स्टफिंग नीट करता येते, पण त्याच्यामध्ये स्टफ नीट करता येत नाही, मग ते कधी कधी फाटून जातात. आज काय होणार आहे काय माहिती. सो ट्राय केलं मी हलक्या हाताने करायचं आणि पराठे चांगलेच झालं. थोडंसं जाडसरच पीठ घेतलं, म्हणजे जास्त गोळा घेतला, जेणेकरून आहे ना ते स्टफिंग नीट स्टफ होईल. चपाती अशी चांगली लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं असं सारण भरून घेतलं, म्हणजे स्टफिंग होतं फ्लावरच्या पराठ्याचं, ते स्टफिंग भरून घेतलं. तुम्ही नक्की हा पराठा ना ट्राय करा, इतका मस्त लागतो ना, टेम्पटिंग लागतो. त्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला, चीज आणि प्लस घरचे मसाले ॲड करतो ना, त्याच्यामुळे जी टेस्ट आहे ना ती चांगली येते. मग त्याला असं नीट कवर करून घेतलं. आता प्रत्येकाची पराठ्याची करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे स्टफ करण्याची ती पद्धत आहे ना, ती वेगळी असते. माझी अशी नॉर्मलच आहे, कारण का मला असेच येतात. आणि काय लोक मस्त करतात स्टफ, अगदी तर फाटत पण नाही, नीट हलक्या हाताने लाटून पण होतं. माझा आज फाटला नाही, पण ठीक आहे. आणि छोटे छोटे केले, जास्त मोठे करण्यामध्ये मी झंझटमध्ये पडले नाही, कारण का मला माहिती होतं मला शूट पण करायचं, आणि जर ते ब्रेक झालं ना की मग तो भरपूर सारा पसारा होईल आणि मग ते चांगले पण नाही लागणार. म्हणून मी हलक्या हाताने लाटत होती. अगदी छोटी साईज करत होती पराठ्यांची, पण स्टफिंग आहे ते खूप घेतलेलं, कारण का जेव्हा स्टफिंग आपण जास्त घेतो ना तेव्हाच पराठा चांगला लागतो. आणि पिल्लूला देखील स्टफिंग जास्त असेल ना तरच पराठा आवडतो. सो इथे मी आता पराठा मस्तपैकी लाटून घेतला आणि बटरमध्ये ना असं शेकवून घेतला. आज दुपारच्या जेवणाला माझ्याकडे हेच होतं, पराठे आणि दही आणि त्याच्यासोबत सॉस. सो पराठा असा मस्तपैकी भाजून घेतला. अगदी क्रिस्पी टाईप असा आवडतो मला खायला, त्याच्यामुळे दोन्ही साईडनी ना चांगला असा ब्राउनिश होईपर्यंत शेकवून घेतला. तूप तूप टाकलं, बटर नाही टाकलं, कारण का दीपकला तूप हवं होतं त्याच्यामुळे. आणि सध्या तो वर्क फ्रॉम होमवरच आहे, त्याच्यामुळे जेवण आहे ना थोडासा डिलेच होतं आमचं. मस्त असा सेकंड पराठा पण करून घेतला आणि एक पराठा झाला की पहिलं दीपकला देईल आणि मग नंतर मी खाईल. पिल्लू पण उठलेली, तिला पण भरवलं नव्हतं. मी म्हटलं ती पराठा खाईल ना, मग नंतर तिला भरवेल. आणि बघा ॲज युजल फ्रीजमध्ये आली ती बघायला काय ठेवलं आहे. आणि ते पुडिंग ठेवलेलं आहे ना, म्हणजे चायना ग्रास ठेवलेलं, ती सारखी यायची आणि यम्मी करून जायची. दिवसभर तिचं तेच चालू होतं, यम्मी. आणि तिने पण खाल्लं, तिला पण आवडलं. तुम्ही नक्की ट्राय करा. तिला ना असं जर अख्खा पीस दिला ना तो तिने खाल्ला नाही. जेव्हा मी त्याला थोडंसं असं प्रेस केलं ना त्या टायमिंगला तिने खाल्लं. आणि असा जो क्रिस्पी पराठा बोलतात ना तसा माझा तयार झाला. आणि आता पहिला दीपकला देईल, 2 पराठे करेल आणि मी इथेच गरम करताना खाईल. 3 पराठे आम्हाला इनफ होऊन जातात, दोघं तिघं 3 खातो. त्याला दिलं, नंतर मी माझी प्लेट इथं तयार केली. साईड बाय साईड मी करत पण होते आणि खात पण होते. त्याला करून झाल्यानंतर मी खाल्लं आणि इतके मस्त झालेलं ना काय सांगू तुम्हाला. मी आता घेतलं दीपकचं अजून म्हणजे खाऊनच त्याने घेतलं नाही, कारण का तो काम करत होता त्याच्यामुळे. आणि सध्या पिल्लूला आहे ना प्ले स्कूलमध्ये टाकायचं आमचं चालू आहे, म्हणजे आम्ही बघतो आहे. तर मी आहे ना तिला प्रिपेअर करते की बघ असं शिकवतात, असं करतात. आणि आहे ना ती एन्जॉय पण करत होती ह्या गोष्टी, टी व्हीवरती करत होती. पण आता रिअलमध्ये तिकडे जाईल ना तेव्हा ती काय करेल काय माहिती. तिला अशा गोष्टी दाखवत होती मी. आज 2 दिवस झाले मी तिला असं दाखवते की प्ले स्कूलमध्ये काय होतं, कसे मुलं खेळतात ते तिला दाखवत होते. नंतर मग तिचा असा टाईमपास चालू होता. तिला भरवलं, तिने थोडाफार पराठा खाल्ला, एवढा काही जास्त खाल्ला नाही, अगदी 5-6 घास खाल्ले. नंतर मग तिला अर्ध्या तासाने तिला तिचं जे होतं जेवण केलेलं ते भरवलं. ती खाऊन घेते सगळं, पण मुडावर असतं की तिचं खायचं आहे की नाही. आणि दुपारच्या टायमिंगला ना मोस्टली करून ती जास्त असं जेवत नाही, कारण का दही हे प्रचंड ती खाते. दिवसात ना दही आहे ना ती 3 टाईम दही खाते.
आणि दही चांगलं, वॉटरमेलन चांगलं आणि कोकोनट वॉटर असताना ते गरमीमध्ये चांगलं. सो ह्या गोष्टी ती खाते, त्याच्यामुळे एवढं काय असं टेन्शन येत नाही आम्हाला तिच्या खाण्यावरून. आणि संध्याकाळला आता मला छोले काय करायचं होतं, चना कोली वडा करायचा होता. सो जे छोलेचे चणे असतात ना ते आता मी कुकरला त्याच्यात तीन शिट्ट्या काढून घेते. त्याच्यामध्ये हळद टाकली आणि आता हे स्टीम म्हणजे कुकरला 3 शिट्ट्या व्हायला ठेवून देईल. हे मी फर्स्ट टाईम करते लाईफमध्ये, म्हणजे कधी केलं नव्हतं. म्हटलं आज करते, दीपक घरी आहे त्याच्यामुळे ठीक आहे, रोज जेवण खाऊन कंटाळा आला. सो वेगळं काहीतरी. आणि इथे ना मी बडीशोप करते, ती बडीशोप आणली आहे मी. आता ही भाजेल आणि हे आहे ना मला काय बोलतात, आता मला नाव ना आठवत आहे. आणि हे तीळ आहेत, सो तीळ आहेत ते भाजून घेते. आणि जवस ते पण थोडंसं भाजून घेतलं, कारण का तीळ पण भरपूर सारे होते. म्हटलं बडीशोपमध्ये टाकून ॲटलिस्ट ते संपून तरी जातील, कारण का तीळ हे आपण कुठली वडी केली, पराठे वगैरे केले त्याच्यामध्येच टाकून होऊन जातील, नाहीतर मग ते खराब होऊन जातील. म्हटलं बडीशोप करतेच आहे त्याच्यासोबत, म्हटलं त्याच्यामध्ये ॲड करेल. सो त्यांना नीट भाजली. आणि आता जी बडीशोप होती ना त्याच्यामध्ये थोडेसे असे काटे स्टिक होते, म्हणजे खडेबिडे होते, ते पहिलं साफ करून घेतलं, त्याला नीट हे करून घेतलं आणि मस्तपैकी असं सगळं मिक्स केलं आणि मस्त अशी बॉटल भरून घेतली. आणि बडीशोप खायला ना पिल्लूला ना ह्या कलरफुल असतात ना, त्या खायला मजा वाटते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे कलर टाकलेत. कलरफुल जी बडीशोप येते ना ती टाकले, कारण का आम्ही खातो ना तेव्हा तिला पण लागतं. सो हे असं तयार करून ठेवलं आहे. आणि परत संध्याकाळी तिचं सुरू झालेलं की ड्रॉईंग करायचं. आणि इथे ना मी काहीतरी बघत होती, ब्लॉगच बघत होती. सो ती इथे परत एकदा ड्रॉईंग बुक घेऊन ड्रॉईंग काढत बसते. दिवसभर तिचं तेच असतं चालू, बाकीचं काही नाही. ड्रॉईंग घ्यायची, ड्रॉईंग बुक घ्यायची. आणि ह्या बुक्स ना मी तिला अशा आणलेल्या आहेत. आणि तिला कलर म्हणजे आपण तिला स्पेसिफिक असा सर्कल काढला, स्क्वेअर काढला की ती बरोबर आहे ना त्याच्यामध्ये करून घेते सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये असं कलर भरून घेते. तेवढ्या गोष्टी तिला शिकवल्यात, अशा नॉर्मल गोष्टी असतात ना त्या तिला. इवन आहे ना आ ई पण येतं, अगदी पर्यंत येतं. आणि आता एक नवीन गोष्ट शिकली आहे, ती 11 to 20 पण काउंट करायला शिकले. आणि नंतर मग मी आहे ना गूळ होतं भरपूर, सो ते पण नीट क्रश करून म्हणजे कापून घेतलं, कारण का किती दिवस झालं ते पडून होतं आणि फ्रीजमध्ये. मी म्हटलं ते कडक होऊन जाईल, सो असं कापून ठेवलं, कारण का गूळ पावडर पण संपलेली, अजून एवढं बाकी. आता माझे हात दुखले, मग मी ते ठेवून दिलं. पिल्लू आणि दीपक बाल्कनीमध्ये खेळत होते, सो ती आली मला बघून, कारण का जेव्हा मी गूळ कट करते ना तेव्हा तिचं असं असतं की मला पण खायला दे. त्याच्यामुळे मग मी दीपकला म्हटली तू बाहेर तिला घेऊन बस, तोपर्यंत मी आहे ते कट करून घेते. आणि इथे दीपक आणि पिल्लू खेळत होते. आणि तिला आहे ना दीपक असं वरती उचलत होता, तर तिला ना उचलत होता, त्याच्यामुळे ना तिला असं खालचं दिसत होतं आणि तिला ना ती मज्जा वाटत होती आणि खूप एन्जॉय करत होती. नंतर ती त्याला बोलत होती की तू मला परत उचल, म्हणजे ती सारखी त्याच्याकडे जात होती. आणि मला ना भीती वाटत होती की ती पडेल म्हणून, कारण का ना ती खूप मूव होत होती. कपडे वगैरे होते सुकत टाकायचे, ते टाकले आणि पटकन पिल्लूला रेडी केली आणि एक छोटासा वॉकवर घेऊन गेली तिला, कारण का सध्या दीपक आणि आम्ही असं दीपकला जास्त वॉक करायला सांगितलं नाही आहे आणि वॉक तिचा होत नाही आहे. सो वॉकला गेलेली आम्ही, अर्धा तास गेले आणि नंतर मग घरी आली. आणि पटकन आहे ती भांडी वगैरे होती लावायची, जी दुपारची भांडी होती ती होती लावायची, ती लावून घेतली, कारण का आता मला पटकन आहे ते जेवणाची तयारी करायची होती. पटकन म्हटलं आहे ते लवकर आवरेल आणि आहे ना मी पण रिलॅक्स बसेल, पण तसं नाही होत, काय ना काय तरी निघतच असतं. सो आता इथे पटकन भांडी लावून गेल. चणे होते ते स्टीम झालेले, त्याला बाजूला काढून ठेवलेलं थोडं, त्यातलं पाणी नितळेपर्यंत. आणि मी करताना ना पिल्लू 10 वेळा फेऱ्या मारते. जेव्हा मी तेल
म्हणजे काहीतरी तळायला घेते ना तेव्हा तिला वाटतं की तिचे चिप्स तळणार आहे. सो तिला ते चिप्स तिचे तळून दिले. जे राईस पफ आहेत ना माझ्याकडे ते तिला तळून दिले. दीपकला पण दिले आणि ती दोघं खात होती. आणि आता आहे ना मी इथे पटकन म्हटलं आहे ते करून घेते. जो चणा कोलीवाडा मसाला बोलतात ना तो पहिल्यांदा करत होती. आणि त्याच्यामध्ये आहे ना मी काय काय ॲड केलं तुम्हाला सांगते. आणि स्टार्टिंगला केलं ना ते मी एवढं असं खास झालं नाही. मग मला समजलं नाही की नक्की काय झालं. त्या मोमेंटला मी दीपकला बोलवली. दीपकला म्हटलं बघ यार काय झालं ते चांगलं होत नाही. तुम्हाला पुढे दिसेलच की काय झालं आणि काय नाही ते. पिल्लूने पण ना भरपूर सारं खाल्लं. आणि तिचं मी जेवण ऑलरेडी करून ठेवलेलं. मी म्हटलं ती खाणार नाही. आणि मी पण आम्हाला पण खिचडी करणार होती आणि पिल्लूला पण खिचडीच होती आज. त्याच्यामुळे असं स्पेसिफिक असं काही वेगळं नव्हतं करण्यासारखं. सो मी इथे ना मूग डाळ आणि तूर डाळ थोडीशी भिजत घालून ठेवते जेणेकरून ती लगेच ती शिजून जाईल खिचडीसाठी. आणि आमच्या तिघांना पण एकच होती खिचडी. त्याच्यामुळे म्हटलं असं काही वेगळं नाही आहे. चणा कोलीवाडा करणार आहे म्हटलं त्याच्यामुळे ते खिचडी करून टाकते. कारण खिचडी भरपूर दिवस होती केली नाही. आणि तुम्हाला तर मी बोलली रोज तेच खाऊन मला कंटाळा आलेला. आणि ना तळलेले पदार्थ खाल्ले ना की मग जेवायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे. आणि इथे दीपकने पण बघा खाऊचा डब्बा आणला. म्हणजे दोघांना आहे ना चटरपटर एवढं लागतं ना. पिल्लू सेम दीपकवर गेले. आधी प्रेग्नन्सीच्या आधी मला पण असं चटरपटर लागायचं. पण पिल्लू झाल्यानंतर ना माझी जी बोलतात ना चटरपटर खाण्याची इच्छा ती निघून गेली. आणि आता एवढं असं नाही आवडत. आधी खूप खायची मी पण आत्ता असं एवढं नाही आवडत. इथे मी सगळं प्रिपेअर करून ठेवलं आमच्या खिचडीचं पिल्लूच्या खिचडीचं. आणि ते जे चण्याला थोडंसं असं पीठ लावून ठेवून दिलं आहे. भांडी वगैरे होती ती धुवून घेतली आहेत. आता पटकन आहे ते प्रिपेअर करेल. आणि पिल्लूचं जे चिप्स आहे ना ते संपल्यानंतर ती खाऊच्या डब्यामधनं ना तिने मॅगी उचलून आणली. तिला माहीत नाही हे मॅगी आहे पण तिला माहिती आहे हे काहीतरी खायचं आहे. सो दीपकने ना काढून ते लपवलं. सो असं गपचूप तो ना टी शर्टच्या आतमध्ये लपवलं. अशा काही गोष्टी कराव्या लागतात. आणि तिच्यासमोर मी घेऊन आली ना मग ती नाटक करेल. त्याच्यामुळे तो तिला एंगेज करत होता. आणि मग मी पटकन आहे ते आणलं. आता इथे मी तिला आम्हाला खिचडी घालून घेतली आणि तिला पण खिचडी घालून घेतली. जे बॉटलमधून ते लिक्विड टाकलं तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये शेजवान चटणी होती. ती थोडंसं शेक केलं आणि ते पाणी मी ॲड केलं आणि पटकन अशी खिचडी घालून घेतली. आणि जो चणा मसाला आहे तो थोडासा काय बोलतात मुरत ठेवलेला सो त्याच्यामुळे मी म्हटलं आता गरम मसाला आहे ते करून घेते. ते ना मी पॅकेट रेडीमेड आणलेलं आहे डीमार्टमधून. फर्स्ट टाईम करते मी असा घरी जो मसाला आहे त्याला नीट पॅनवरती भाजून घेतलं. मला माझ्या छोट्या बहिणीने सांगितलं की हा मसाला ट्राय कर घरी करायचा. त्याची जी टेस्ट आहे ना ती चांगली लागते आणि थोडा तरी टाकला ना तरी त्याची टेस्ट येते. त्याच्यामुळे मी म्हटलं ट्राय करावं. सो पॅनमध्ये घेतलं त्याला मस्तपैकी भाजून घेतलं. ह्याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे खडे मसाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इतका स्मेल येत होता ना तेव्हा त्याचा. जेव्हा मी ग्राइंड केलं ना म्हणजे मिक्सरमधून बारीक केलं ना तेव्हा पण इतका सारा स्मेल होता. आणि ते झाल्यानंतर मी पटकन चणा मसाला करायला घेतला. आणि त्याची अवस्था बघा काय झालं. त्याला जी कोटिंग असते ना ती बसलीच नव्हती. सो मी दीपकला बोलवली की दीपक बघ काय झालं आहे. मग त्याने मला सांगितलं की परत त्याच्यामध्ये राईस म्हणजे तांदळाचं पीठ टाक आणि बेसन टाक आणि थोडंसं मीठ. सो तो मला करून देत होता प्रिपेअर सगळं. मी केलं ते आणि जे होतं ते तसंच ठेवून दिलं. आणि परत एकदा सगळं मिक्स केलं नीट व्यवस्थित. आणि परत एकदा मी 10 मिनटं ते तसंच ठेवून दिलं. त्याला कोटिंग नीट बसावी त्याच्यामुळे ते ठेवून दिलं. आणि जे तळलेलं होतं ना ते पिल्लू आणि दीपक चांगलं खात होतं. पिल्लूला तर आमच्या इतकं आवडलं ना. तिने इतकं आवडीने खाल्लं ना काय म्हणजे लिटरली आहे ना ती जेवलीच नाही त्या टायमिंगला. अगदी तिने फक्त 2-3 घास खाल्ले बस. आणि असं आता कोटिंग करायला ठेवलं आणि किती सारे तळलेले. आणि आता हे असं झालं आहे त्याला कोटिंग आहे ना नीट बसली नाही का माहिती का. सो आता बघूया. आता हे दीपक आणि पिल्लूला देते. पिल्लू पण आवडीने खात होती. आणि तिने हे फर्स्ट टाईम खाल्लेलं आणि मी पण घरी बनवलेलं फर्स्ट टाईम. सो तिला ते आवडलं आणि ती खात पण होती. सो तिला आता मी सगळं देते. त्याच्यामुळे तिला ना असा वेगळा ब्रेकफास्ट असं मी काही करत नाही. जर तुम्ही नक्की ट्राय करा. हा कोबीचा पराठा आहे ना तो तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे बाळ जर पराठा वगैरे खात असेल ना तर मस्त लागतो इव्हिनिंगच्या स्नॅकला. अजून 1-2-3 रेसिपी आहेत त्या पण मी तुमच्याजवळ येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल की स्नॅक्ससाठी किंवा नाश्त्यासाठी रेसिपीज बेबीसाठी. सो नीट कोटिंग असं बसलं आणि नंतर असं मस्तपैकी ज्या
चना कोलीवाडा तो मस्तपैकी फ्राय होत होता आणि त्याला कोटिंग पण प्रॉपर बसलेली, त्याच्यामुळे मग ते मस्त लागत होतं नंतर आणि लिटरली पिल्लूनी आमच्यानं खूप म्हणजे खूप खाल्लं. नंतर असं वाटायला लागलं की तिच्या पोटामध्ये दुखेल की काय, कारण का तिने खूप सारे चणे खाल्लेले, म्हणजे जे छोल्याचे चणे असतात ना ते खाल्लेले. आणि मग तिला मी ऑलमोस्ट नंतर 10:30-11ला जेवायला दिलं, कारण का मग लगेच भरवलं असताना तिने खाल्लं नसतं. आणि नंतर ती पण भीती होती की तिचं जर पोट नाही भरलं की मग ती जेवली नव्हती ती प्रॉपर. मग म्हटलं जाऊन दे, तिने एवढं खाल्लं आहे तर आता काय जेवणार आहे, थोडंसंच तिला भरवलेलं. ज्या टायमिंगला मी करत होती त्या टायमिंगला मग ती स्लायडिंगने खेळत होती आणि इतकी भयानक खेळते ना आता, म्हणजे बघत पण नाही पडेल की नाही. तुम्ही बघताय एवढ्या स्पीडला ती जात होती आणि आता तुम्ही बघा मस्तपैकी अशी कोटिंग तयार झालं. आणि आधीची जी बॅच होती ती चांगली नव्हती झालेली, जी चना कोलीवाड्याची होती ती. नंतर पटकन असं तळून वगैरे घेतलं, दीपकला बोलवले की बघ आता कसं झालं, आणि त्याला देखील आवडलं. त्याला मी तेच म्हटलं, तू कॅमेऱ्याच्या समोर आलास, मी शूट करते आणि तू इथे आलास. तो बोला की थांब मी पटकन जातो. मी म्हटलं ठीक आहे. पिल्लू पण आली इकडे, म्हणजे मी जेव्हा नवीन काही गोष्टी करते ना तेव्हा आमची पिल्लू पण येते. आणि आत्ता ह्या मोमेंटला ना मला कुकीची पण आठवण आलेली, कारण का घरात असं काही नवीन म्हणलं ना की कुकी पण किचनमध्ये असते. म्हणजे आधीपासूनच तिचा लहानापासूनच होतं कुकीचं की घरात काय नवीन बनवते ती तिला समजून जातं, कारण का दीपकच 10 वेळा चक्रा मारत बसतो किचनमध्ये, त्याच्यामुळे तिला समजून जातं की काहीतरी नवीन बनले. सो सेम पिल्लू पण तशीच झाली आहे. आणि इथे ते चना कोलीवाडा मस्तपैकी तयार आहे. खिचडी केली आणि टोमॅटो दिला आहे दीपकला. सो आता दीपक वगैरे जेवून गेल. मला तर भूक नव्हती लागलेली, कारण का मी उभं राहून एवढे ते चना कोलीवाडा खाल्ले ना की मस्तच झालेलं. सो उभे राहून एवढे खाल्ले की मला आता जेवायची इच्छा नव्हती. मी म्हटलं थोडं लेटच जेवेल. तोपर्यंत जे मसाला फ्राय केलेला, गरम मसाला फ्राय करून घेतलेला तो ग्राइंड करून घेतला आणि त्याला नीट असं चाळून घेतलं. 2 फेऱ्यांमध्ये असं त्याला झालं. एकदा जाड पावडर, परत एकदा बारीक, असं म्हणजे जे आपण सार्लेक्सची प्रोसेस करतो ना 2दा-3दा ग्राइंड, तसं केलं आणि मस्तपैकी असा गरम मसाला तयार झाला. आणि इतका वास येत होता ना त्याचा, तुम्ही नक्की ट्राय करा. थोडी मेहनत लागते पण गरम मसाला चांगला होतो. आणि पिल्लूला पण खूप आवडला ते, म्हणजे तिच्या जेवणात ॲड केलं ना तेव्हा तिला चांगलं लागलं. ते सगळं आवरून झाल्यानंतर, जेवून झाल्यानंतर म्हटलं सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करते, भिजत घालते, जेणेकरून मग उद्या ती धुवायला होईल. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज